अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं पहिली अटक केली आहे। या प्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला सीबीआयनं अटक केली आहे। 2 जुलै रोजी सीबीआयनं वीरेंद्र तावडे याच्या पनवेल इथल्या आश्रमावर आणि सारंग अकोलकर याच्या पुण्यामधल्या घरावर छापा टाकला होता। त्यानंतर सीबीआयनं वीरेंद्र तावडेला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं। गेले 8 दिवस वीरेंद्र तावडेची कसून चौकशी सीबीआयकडून सुरू होती। वीरेंद्रचे मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि दाभोलकरांच्या हत्येच्या दिवशी वीरेंद्रच्या मोबाईलचं लोकेशन यासंबंधी सीबीआयनं पुरावे गोळा केले। दरम्यान चौकशीमध्ये वीरेंद्रनं दिलेल्या जबाबात सीबीआयला तफावत आढळली म्हणून शुक्रवारी रात्री 9 वाजता वीरेंद्र तावडेला सीबीआयनं अधिकृतरित्या अटक केली। त्याला सीबीआय आज न्यायालयात हजर करणार आहे। कोर्टाने वेळोवेळी जे निर्देश दिले तपास यंत्रणांना त्यातून तपासाचं काम गतिमान झालं आणि आज 2.5 वर्षानंतर का होईना परंतु एक अटक झालेली आहे। मला असं वाटतं ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की वेगवेगळ्या तपास यंत्रणा या एकाच संस्थेच्या साधकांना का अटक करत आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यापुढील काळामध्ये मला असं वाटतं की सीबीआयने या संपूर्ण कटाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। मान्सून गोव्याच्या वेशीवर आलेला आहे आणि त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये आता मान्सून महाराष्ट्रात येणार आहे। कोकणपासून अगदी हाकेच्या अंतरावर पाऊस येऊन थांबलाय। आता कुठल्याही क्षणी तो कोकणात धडकेल। पावसाची हीच गती आणि एनर्जी कायम राहिली तर यंदा मान्सूनची गाडी राज्यात जोरात धावेल अशी शक्यता आहे। यंदा सरासरीपेक्षाही जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे। दरम्यान मुंबईमध्ये तसंच रायगडमध्ये सध्या पाऊस बरसत आहे। मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यामध्ये घाबरण्याची गरज नाहीये। पावसाळ्यामध्ये काही दुर्घटना घडल्यास पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांच्या मदतीला तात्काळ इंडियन आर्मी मदतीला धावणार आहे। तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानही सज्ज असणार आहेत। बीएमसी पहिल्यांदाच अशा प्रकारचं नियोजन करत आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सच्या 102 बटालियनमधल्या 1229 जवानांबरोबरच इंडियन आर्मीच्या 6 टीमही मुंबईमध्ये असतील। लष्कराचे सुमारे 300हून अधिक जवान पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी तैनात असतील। दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा आता पेरणीपूर्व कामात गुंतला आहे। दुष्काळानं भेगाळलेल्या जमिनीच्या नांगरणी कुळापडीच्या कामांना वेग आला आहे। दुष्काळानं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीची तयारी केली आहे। यावर्षी चांगला पाऊस पडू दे अशीच प्रार्थना ते करत आहेत। 3 वर्षापासून पाऊस नाही का करावं त्या मला खाज बी घालून मोकळं होऊन जायचं काम वर्षाला 3 वर्ष झालं पाणी नाही प्यायला। जनावर जागाच उठलाय माणसं जागाच उठलाय अवकाशी भानगड होईल। कोणत्या आशेने करणार आता वडल्यासाठी आशा करणार पडेल काय तर भागल। कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या देशी बियाण्यांचं संवर्धन करण्यासोबतच या बियाण्यांची बँक तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशननं हाती घेतलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत यवतमाळच्या पांढरकवडा इथं आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना तब्बल 13 लाख रुपये किमतीच्या डाळवर्गीय बियाण्यांचं वाटप करण्यात आलं। खरीपाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी या माध्यमातून आणखी बियाणं उपलब्ध होणार असून ते बियाणं लागवडीसाठी पुन्हा बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यंदा भीषण पाणी टंचाईमुळे घशाला कोरड पडलेल्या यवतमाळच्या पोफाळी ग्रामस्थांनी गावासाठी जीवनदायी ठरणाऱ्या तलावातला गाळ उपसण्याचा संकल्प केला। शासनाकडे मागणी केली मात्र कामाच्या मंजुरीची आणि निधीची वाट न पाहता गावकऱ्यांनी लोकसहभागातून गाळ उपसण्याचं काम हाती घेतलं आणि पोफाळी तलावाचा कायापालट झाला। मान्सूनपूर्व पावसानंच तलावात पाणीसाठा होऊ लागला आणि त्यामुळे गावात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर स्वतःच उपाय शोधून त्यावर मात करण्यासाठी यशस्वी पाऊल पुढे टाकलं आहे। अकोल्यामधल्या दैनिक देशोन्नतीचे मालक आणि मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कान्हेरी सरप इथल्या पोहरे यांच्या मालकीच्या वेदनगिनी कृषी पर्यटन केंद्रामध्ये 8 जून रोजी पर्यटनासाठी आलेल्या निशांत चोपडे या मुलाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दरम्यान फरार प्रकाश पोहरे यांचा शोध सुरू आहे।
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एका तरुणानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदानंद धानोरकर नावाचा हा तरुण अकोला शहरातल्या डाबकी रोड भागामध्ये राहतो. सदानंद धानोरकर कुटुंबाचा त्याच्या शेजारच्या संजय कांबळे कुटुंबाशी वाद सुरू आणि यामध्ये दोन्ही कुटुंबांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी केल्या. तर सदानंद भाजपचा कार्यकर्ता असून त्याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदानंदवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. संपूर्ण हिंगोली जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत असताना सेनगाव तालुक्यातल्या एकमेव गोरेगाव महसूल मंडळाची पैसेवारी जास्त दाखवली गेली आहे. त्यामुळे तिथल्या 15 गावांमधल्या हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस पीक विम्याच्या लाभापासून डावललं गेलं. त्याचा निषेध म्हणून या 15 गावांमध्ये कडकडीत बंद पाळला गेला. तर या गावामधल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा प्रश्न वेळीच मार्गी न लावल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17व्या वर्धापन दिनाचा सोहळा मुंबईमधल्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. मोदी सरकारच्या 2 वर्षांच्या काळामध्ये कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा पवारांनी केला आणि याचा रोजगार निर्मितीवर परिणाम झाल्याचंही पवारांनी नमूद केलं. गेल्या काही काळापासून देशामध्ये मोदी लाटेची चर्चा असती तरी आता ती ओसरत चालल्याचा टोला पवारांनी यावेळी लगावलाय. दिल्लीला वरिष्ठ नेत्यांच्या भेटीच्या आशेनं गेलेले एकनाथ खडसे काल मुंबईत परतले. शुक्रवारी रात्री त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली खरी, पण पक्षातल्या इतर बड्या नेत्यांच्या भेटीसाठी थांबणं व्यर्थ असल्याचं लक्षात आल्यावर नाथाभाऊ मुंबईला आले. कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या विरोधी उदयनराजे भोसले यांनी आज कराड बंदचं आवाहन केले. प्रांताधिकारी किशोर पवार यांनी वाळू माफियांविरोधात कारवाई केली आणि वाळू वाहतूकदाराच्या डोक्यात काठी मारल्यानं सचिन पवार गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी कृष्णा रुग्णालयात जखमीची भेट घेऊन प्रांताधिकारी मनमानी करून जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप केलाय. शासकीय कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये असं सांगत शासकीय अधिकाऱ्यांविरोधात आज कराड बंदचं आवाहन उदयनराजे यांनी केले आहे. शिवसेना प्रणित भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष मयूर शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. कंत्राटदाराकडे खंडणी मागून त्याला मारहाण केल्याचा आरोप फरार मयूर शिंदेवर आहे. याआधी अगोदर पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावर. शिवसेना आमदार सुनील राऊत यांचा मयूर शिंदे हा निकटवर्तीय मानला जातोय. मयुरेश गुंजाळ या कंत्राटदाराकडे मयूर शिंदेनं 9 जूनला 2 लाखांची खंडणी मागितली होती आणि ती द्यायला नकार दिला म्हणून मयूर शिंदेनं गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. दरम्यान आमदार सुनील राऊत यांना मयूर शिंदेबाबत विचारलंच नाही. भाजपचं कारस्थान असल्याचा उलट आरोप त्यांनी केलाय. दुष्काळानं होरपळून निघालेल्या लातूर जिल्ह्यातले शेतकरी शेतमजुरांना आरोग्याच्या समस्या अधिक आहेत, मात्र रुग्णालयातला खर्च दुष्काळग्रस्तांना पेलवत नाही. कारण निलंगा इथल्या डॉक्टर नृसिंह भिकाणे गेल्या 3 महिन्यांपासून स्वखर्चानं जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावामध्ये मोफत आरोग्य शिबिरं घेतात, ज्यामध्ये ते मोफत औषधांचं देखील वाटप करतात. 12 शिबिरांमध्ये जवळपास 10,000हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतलाय. 3 वेळा मुली झाल्यामुळे सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बीडमधल्या एका महिलेनं स्वेच्छामरणाची मागणी केली आहे. अनिता देवकुळे असं या महिलेचं नाव आहे आणि ती दिंद्रुड गावामध्ये राहते. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून 3 मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी तिनं मागितली आहे. 15 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. सलग 3 वेळा मुली झाल्यानं सासरचे लोक मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ करतात असा आरोप या महिलेनं केला आहे. राज्यभरात विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफराबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय. गेल्या 10 दिवसांपासून औरंगाबादमध्ये शिक्षकांचं उपोषण सुरू होतं. आंदोलनादरम्यान खरात यांना अस्वस्थ वाटत असल्यानं ते उपोषणातूनच घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. गजानन खरात यांच्या मृत्यूनंतरही औरंगाबादमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे खरात यांचा जीव गेला असा आरोप उपोषणकर्ते शिक्षकांनी केलाय. खरात यांच्या कुटुंबियांना सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. राज्यातल्या विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. राज्यातल्या विना अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरता
महाराष्ट्र राज्य विना अनुदानी शाळा कृती समितीच्या वतीनं गेल्या 10 दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे। अमरावतीमध्ये या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। सुमारे 60 शिक्षक उपोषणाला बसलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती। 2 दिवसात निर्णय घेणार होते, मात्र अजूनही कुठल्याच हालचाली दिसत नाहीयेत। कोल्हापुरात कायम विना अनुदानी शाळेतल्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। हे शिक्षक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शिक्षकांनी पंचगंगा घाटावर दशक्रिया विधी पूजा करून सरकारचं श्राद्ध घातलं। तब्बल 192 तास अखंड भजन गाण्यात आल्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे। नवी मुंबईमध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक वादक कलावंत समिती यांनी एकत्रितपणे 192 तास अखंड भजन गायन महोत्सवाचं आयोजन केलं होतं। 2 जून ते 10 जून या काळामध्ये हा महोत्सव पार पडला। या भजन महोत्सवामध्ये कोकणामधल्या 4 जिल्ह्यातल्या 250 पेक्षा जास्त भजन मंडळींनी सहभाग घेतला। खासगी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचं शिक्षण घेणारा विराज रानडे सध्या नाशिक शहरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। गेल्या 1-2 वर्षांपासून तो घरच्या घरी काहीतरी नवनवीन प्रयोग करत आलेला आहे। काही प्रयोगामध्ये त्याला अपयश मिळालं, मात्र तो खचला नाही। जिद्दीनं तो पुन्हा उभा राहिला आणि नवनवीन प्रयोग करत गेला। आता त्यानं छंद म्हणून इलेक्ट्रॉनिक स्केटिंग बोर्ड तयार केलाय। स्वतःच्या वजनासह 5-10 किलोचं वजन हा बोर्ड पेलू शकतो आणि साधारण ताशी 25 किलोमीटर या वेगानं धावू शकतो। बाजारात अशा बोर्डसाठी 60-70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, मात्र विराजनं 30,000 रुपयामध्ये हा बोट तयार केला। 17व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेल्या हडपसरमधल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला। पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला। 10 जून ते 15 जून दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेमध्ये 26 राज्यांचे पोलीस बँड सहभागी झालेत। या पोलीस बँडनी आपल्या तालबद्ध संचलनानं उपस्थितांची मनं जिंकली। या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सिक्कीमच्या बँड पथकामध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे। कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातल्या पेण अर्बन सहकारी बँकेच्या थकीत कर्जदारांसाठी आता आनंदाची बातमी आहे। ज्यांनी आपल्या कर्जाची परतफेड अद्याप केली नाही अशांसाठी बँकेनं एक रकमी कर्ज परतफेड योजना जाहीर केली। 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत अर्ज करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सहकार आयुक्तांनी या योजनेस मान्यता दिली असून कर्जदारांना सवलतीचा लाभ घेऊन आपल्या कर्जाची परतफेड करता येणार आहे। मात्र या सवलतीचा लाभ यानंतर पुन्हा घेता येणार नाहीये। जास्तीत जास्त कर्जदारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेच्या प्रशासक मंडळाने केलं आहे। रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात भूलतज्ञ आणि डॉक्टरांची वानवा असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर अखेर आरोग्य विभागाला जाग आली आहे। राज्याचे आरोग्य संचालक मोहन जाधव यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन सर्व माहिती घेतली। तसंच या संदर्भात एका बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या बैठकीला जिल्ह्यातले सर्व आरोग्य अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी उपस्थित होते। रिक्त पदं त्वरित भरण्यासाठी आदेश काढण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। डंपरनं मोटरसायकल स्वाराला धडक दिल्यानं 1 जण ठार झालाय। पुण्यामधल्या धायरीत हा अपघात झाला। डंपरनं मधुकर तोडकर यांच्या मोटरसायकलला धडक दिली। या धडकेमध्ये 40 वर्षाचे तोडकर यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर धायरी चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती। आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत येणाऱ्या 25% प्रवेशांमध्ये यंदाही गोंधळ होणार का असा प्रश्न विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यामधल्या शिक्षण संचालक कार्यालयामध्ये झोपून आंदोलन केलं। यावर्षी आरटीआय अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी 18,000 अर्ज आलेले आहेत, मात्र त्यातली पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटला तरी दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली नाही असा आरोप मनसेनं केलाय। या दिरंगाई होत असताना अधिकारी झोपलेत का असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय। प्रशासन झोपेत आहे असा आरोप करत कार्यालयाच्या बाहेर झोपून आंदोलन करण्याचा पवित्रा मनसे कार्यकर्त्यांनी घेतला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।